आता बघूयात पुणे जिल्ह्यातील टॉप 9 बातम्या। पिंपरी चिंचवड पालिकेकडून अनधिकृत बांधकामांवर कारवाई तर 800 एकर भूभागावरील 4500 बांधकाम जमीनदोस्त, लाखो नागरिक बेरोजगार तर छोट्या मोठ्या व्यापाऱ्यांचंही यामुळे मोठं नुकसान। पुण्यात तापमानातील तफावत वाढली, कमाल तापमान 35 पार, पहाटे गारठा तर दुपारच्या वेळी उन्हाच्या झळा। पुण्यात सायबर पोलिसांनी हरवलेले 456 मोबाईल शोधले तर लॉस्ट अँड फाउंड पोर्टलवरील तक्रारींचा निपटारा, पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते मोबाईल नागरिकांना परत। हनी ट्रॅप प्रकरणातील डीआरडीओ माजी संचालक प्रदीप कुरुलकरवर आता आरोपी निश्चिती तर पाकिस्तानी गुप्तहेर महिलेला गोपनीय माहिती पुरवल्याचा कुरुलकरवर आरोप। पिंपरी चिंचवडमध्ये उच्च शिक्षित तरुणांना नोकरी मिळवत नसल्यामुळे चोरीचा मार्ग निवडला तर हिंजवडीमध्ये राहणाऱ्या तरुणाकडून चोरी केलेले 10 मोबाईल यासह 2 लॅपटॉप जप्त। पुण्याच्या आंबेगावातील लाखन गावामध्ये शॉर्ट सर्किटमुळे दुकानाला भीषण आग तर त्यामुळे दुकान जळून खाक, मोठं नुकसान। पुण्याच्या शिरूरमधील मलठण गावात विद्युत रोहित्र फोडून तांब्याच्या तारा चोरल्या, परिसरातील वीज पुरवठा यामुळे खंडित, परिसरातील शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, चोरीच्या घटनांवर आता आळा घालण्याची मागणी। पुण्यामध्ये जीबीएसच्या 124 रुग्णांना डिस्चार्ज तर पुण्यामध्ये आज नव्यानं जीबीएस बाधित रुग्णांची नोंद, पुण्यात जीबीएस बाधित रुग्णांची संख्या आता 208 वर, 181 रुग्णांना जीबीएसचं निदान। पुणे महापालिकेकडून ज्येष्ठ नागरिक तक्रार निवारण समिती सुरू केली जाणार, पालिकेकडून स्वतंत्र कक्षाची स्थापना, ज्येष्ठ नागरिकांनी महापालिकेकडून आता न्याय मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली।